परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नुकतेच मॉरिशसमध्ये परदेशातील भारताच्या पहिल्या जनऔषधी केंद्राचं उद्घाटन केलंय. यानंतर एक्सवर पोस्ट करत जयशंकर म्हणाले की पंतप्रधान कुमार जगन्नाथ यांच्या समवेत मॉरिशसमधील पहिल्या परदेशातील जनऔषधी केंद्राचं उद्घाटन करताना त्यांना आनंद होतोय. हे औषधी केंद्र म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या सुरुवातीला दिलेल्या वचनाची पूर्तता आहे, असंही त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. एलन मस्क यांनी रिपब्लिकन नॅशनल कन्व्हेन्शन मधील त्यांच्या उत्कट भाषणासाठी भारतीय वंशाच्या विवेक रामास्वामींचं कौतुक केलंय, जिथे त्यांनी अमेरिकन ड्रीमवर जोर दिला आणि लोकांना भीतीवर मात करण्यास आणि त्यांचं मत मुक्तपणे व्यक्त करण्यास प्रोत्साहित केलं. रामस्वामी जीओपी अधिवेशनाला संबोधित करताना ऐतिहासिक विजयांवर प्रकाश टाकला आणि अमेरिकेला बळकट करण्यासाठी या स्वप्नाचं पुनरुज्जीवन करण्याचं आवाहन केलं. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊस मध्ये परत येण्याला जोरदार समर्थन देखील व्यक्त केलंय. मला वाटतं की भारत ही एक महान शक्ती आहे जी स्वतःचे राष्ट्रीय हित ठरवते आणि स्वतःचे भागीदार निवडते आणि आम्हाला माहित आहे की आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारतावर प्रचंड दबाव आहे, पूर्णपणे अन्यायकारक दबाव आहे, असं लाव्हरोव्ह म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकत्याच झालेल्या मॉस्को दौऱ्याबद्दल आणि रशियासोबतच्या ऊर्जा भागीदारीबाबत भारतासमोरील आव्हाने याविषयी लाव्हरोव्ह बोलत होते. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी 18 जुलै रोजी अमेरिकन पत्रकारांना दोषी ठरवलंय. वॉल स्ट्रीट जर्नलचे रिपोर्टर एव्हान गेर्शकोविच यांना रशियामध्ये हेरगिरीच्या आरोपांना सामोरं जावं लागतंय, ज्यामुळे संभाव्य कैदी अदलाबदलीसाठी आंतरराष्ट्रीय वाटाघाटी सुरू झाल्यात. रशियन ब्लॅक सी पोर्ट सिटी नोव्होरोसिस्कच्या महापौरांनी आज समुद्री ड्रोन अलर्ट जारी केलाय, असं त्यांनी टेलिग्राम मेसेजिंग ऍपवर सांगितलंय. महापौर आंद्रेई क्रावचेन्को यांनी स्थानिकांना किनाऱ्यापासून दूर राहण्याचं आवाहन केलंय. रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. मात्र रशिया विरुद्धच्या या युद्धात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनसह सर्व नाटो देश युक्रेनला पाठिंबा देत आहेत आणि शस्त्र पुरवत आहेत. आणि या सगळ्यात रशियाने आपल्या सैनिकांना मोठी ऑफर दिली आहे. युक्रेनच्या आकाशात उडणाऱ्या अमेरिकन F-16 आणि फाल्कन विमानांना जर त्यांनी खाली पाडलं तर त्यांना 1.4 कोटी रुपये बक्षीस मिळेल, असं रशियन कंपन्यांनी सैनिकांना सांगितलंय. आपला व्यवसाय वाढवण्याच्या उद्देशाने टाटा ग्रुपने अनेक महत्वाचे निर्णय घेतलेत. यामध्ये चालू आर्थिक वर्षात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी टाटा पॉवर 20,000 कोटी रुपये खर्च करणार आहे. भांडवली खर्चाचा मोठा भाग कंपनीच्या अक्षय ऊर्जा पोर्टफोलिओला गती देण्यासाठी असणार आहे, तर उर्वरित रक्कम पारेषण आणि वितरण व्यवसायावर खर्च केली जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली आहे. दिल्लीतील लोकांना लवकरच दारूची होम डिलिव्हरी मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत झोमॅटो, स्विगी आणि बिग बास्केट या प्लॅटफॉर्मने यासाठीची तयारी केली आहे. मात्र ही व्यवस्था लवकरच संपूर्ण देशातील दारू उद्योगासाठी गेम चेंजर ठरणार आहे. त्यासाठी 6 राज्यांनीही नियोजन सुरू केलंय. दरम्यान आर्थिक दृष्टिकोनातून विचार केल्यास विविध राज्यांच्या सरकारसाठी ही एक अनुकूल व्यवस्था आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच आहेत. 2 दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये 4 जवान शहीद झाले होते. त्यानंतर आता पुन्हा डोडामध्ये भारतीय जवानांची दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू असल्याचं समोर आलंय. चीनमध्ये अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. गेल्या 24 तासात वर्षभरात होतो तेवढा पाऊस झालाय. चीनमधील 31 नद्या धोक्याच्या पातळीवर वाहतायत. खराब हवामानाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट तिथे जारी करण्यात आलाय. नोकरीच्या आरक्षणाच्या मुद्द्यांवरून बांगलादेशातही वाद पेटलाय. या वादात आतापर्यंत किमान 6 जणांचा मृत्यू झालाय, तर 400हून अधिक जखमी झाल्याचं समजतंय. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंसाचारात मृत्यू झालेल्यांबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलंय. तसेच या प्रकरणी न्यायालयीन चौकशी समिती स्थापन केली जाईल, असंही त्यांनी म्हटलंय. चीनमधील जिंगोंग शहरात एका 14 मजली शॉपिंग मॉलला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 16 जणांचा होरपळून मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झालेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत 75 जणांना सुरक्षित बाहेर काढलं.
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात मोठा रेल्वे अपघात झाला असून दिब्रुगड एक्सप्रेसचे सुमारे 12 डबे रुळावरून घसरले। ही ट्रेन चंदीगडहून गोरखपूरला जात असताना हा अपघात झालाय। गोंडा जिल्ह्यातील झिलाही आणि मोतीगंज रेल्वे स्थानकादरम्यान हा अपघात झाल्याची माहिती आहे। सध्या या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे। प्राप्त माहितीनुसार या घटनेत एकाचा मृत्यू झालाय। रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत। ऑलिम्पिक 2024 साठी इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने पॅरिस ऑलिम्पिकला जाणाऱ्या संघात गोळाफेक ॲथलीट आभा कठुआचं नाव दिलं नाहीये। भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन किंवा ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने अद्याप याचं कारणही दिलं नाहीये। टेस्टोस्टेरॉनची पातळी जास्त असल्याने आभाला संघातून वगळण्यात आल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं जात आहे। वेस्ट इंडिजचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळतोय आणि या मालिकेतील दुसऱ्या सामन्याला आज सुरुवात होणार आहे। हा सामना नॉटिंगहॅम मधील ट्रेंट ब्रिज इथे होणार आहे। या सामन्यापूर्वी नॉटिंगहॅम मध्ये जन्मलेला इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू स्टुअर्ट ब्रॉड याचा मोठा सन्मान होणार आहे। ट्रेंट ब्रिज येथील पेव्हिलियन एंडला त्याचं नाव देऊन त्याला सन्मानित करण्यात येणार आहे।